नेते, घडवले नाही त्यांनी नेते. पण फडणवीस आणि भाजपकडे जरी नेते चोरण्याची कला असेल ना, आमच्याकडं नेते आणि माणसं पेरण्याची कला आहे. शेतकऱ्याला पेरायची कला असते. खळं झाल्यावर किती ढिगले चोरून नेईल चोर, आणि तू किती बी ढिगल किती बी चोरून ने, पेरायची कला चोरू शकणार नाहीस. माणसं पेरणारी माणसं इथं आहेत, आणि अशा माणसं पेरणाऱ्या जाणत्या नेत्याच्या सोबत उभं राहण्यासाठी आणि या महाराष्ट्राचा स्वाभिमान बुलंद ठेवण्यासाठी जे ताकदीनं आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब किंवा आदरणीय पवार साहेब जे राज्यभर प्रयत्न करत आहेत की दिल्ली समोर महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही झुकू देणार नाही, तो स्वाभिमान झुकणार नाही याची काळजी घेण्यासाठी म्हणून तरी या वेळेला ठामपणे निर्णय घ्यावा लागेल. आणि निर्णय काय घ्यावा लागेल? रामकृष्ण हरी. एका आवाजात जरा जोरात म्हणा, अरे रामकृष्ण हरी. दादा हो, 7 तारखेला पांढरे फेक इस्त्रीचे कपडे घालायचे, नंबर 1 कार इस्त्रीची टोपी घालायची, बाया हो 1 नंबर झॅक साडी नेसायची, ऐटीत बाहेर पडायचं, दणक्यात तुतारीचं बटन दाबायचं, बाहेर यायचं, न घाबरता सांगायचं तुतारीला दिला रे, तुतारीला दिला, तुतारीला थाटात सांगायचं, थाटात सांगायचं. महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही. आम्ही लढणारे आहोत, आम्ही रडणारे नाही आहोत. कुणाच्याही भावना दुखावण्याच्या अजिबात हेतू नव्हता. पण तरीही जर कुणाला वाईट वंगाळ वाटला असेल, चुकून माकून भावना दुखावल्या गेल्या असतील, चुकून माकून कुणाचा उपमर्द झाला असेल, इथं सगळे आपलेच आहेत. पण एखाद खबरे असते, खबऱ्याचं काय लय मोठं काम नसतंय राजे हो. इथं राहुल दादाचा बी खबरे असते बरं का, नाही असं नाही. पण राहुल दादा आपला माणूस आहे. राहुल दादा कांचन वैरी इजे लव, ती आपली माणसं, काय विषय नाही. तर असे आणि खबऱ्यांचं काय लय मोठी गोष्ट नसती हो. उगा आपलं 30, 60, 90 चपटी, हाफ बिर्याणी एवढंच असते. त्यामुळे आपण खबऱ्यांचं काय तेवढं काय मनावर घ्यायचं नाही. कुणाचा जरी राग आला असेल तर त्या सगळ्यांची ह्याच्यापैकी एकाची बी माफी मागणार नाही. कारण बोलून शब्द फिरवायला मी काय नारायण राणे किंवा एकनाथ शिंदे नाही. मला असंच म्हणायचं होतं, हेच बोलायचं होतं, हेच म्हणणं होतं. ठामपणे मांडलेलं आहे. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख आयुष्यमान शरद सूर्यवंशीजी, आयुष्यमान अनिल सोनवणे, संतोष जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासू पवार, सोहेलभाई, किरण वाळुंजकर, ज्योती गाडे, सुजाता सोनवणे, मनीषा सोनवणे, हरीशजी ओझा, रवींद्र जाधवजी, अप्पा लोंडेजी, रामभाऊ तुलेजी, नामदेव ताकवणे, अमोल देवकाते, सचिन गायकवाड, तद्वतच नीना जोसेफ, फरिहा सय्यद, आनंद पळसे, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक भाऊ निकालजे, समाजवादी पार्टी, सीपीआय, सीपीएम, शेतकरी कामगार पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि विविध सामाजिक संघटनांचे, राजकीय पक्षांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी. दादा हो, इलेक्शन भलतंच रंगात आलंय. 3रा टप्पा सुरू आहे. 7 तारखेला मतदान आहे आणि 7 तारखेच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मागच्या 2 टप्प्यांमध्ये
जे काही वोटिंग झाले मागच्या 2 टप्प्यांमध्ये, जो काही एकूण जो गोपनीय अहवाल असतो खात्याचा, तो सगळा अहवाल बघता मोदीजी आणि मोदीजींचे भक्तुल्ले कमालीचे बिथरलेले आहेत. ते एवढे बिथरलेत बिचारे की पुन्हा एकदा स्वायत्त यंत्रणांची दडपशाही चालू आहे. पुन्हा एकदा स्वायत्त यंत्रणा हाताशी धरून कारवाया चालू आहेत. त्याची लेटेस्ट मागच्या 48 तासातली 3 उदाहरणं. एक, सातारा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे आमदार उमेदवार शशिकांत शिंदे हे विजयाकडे घोडदौड करत आहेत असं लक्षात येताच त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार ठेवली आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील जोरदार प्रचार करत आहेत म्हटलं की लगेचच विठ्ठल नागरी सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची नोटीस आणली आहे. आणि शिवसेनेच्या वतीने वाशीमध्ये नगरसेवक एम के मडवी यांनी